की आम्ही जर का गेलो आम्हाला तुम्ही काढलात तर काय मुंबई चालणार नाही. काय होणार नाही? मुंबई चालणार नाही. रिक्षा कोण चालवणार? कशी चालणार नाही? सगळे चालव मराठी काय गेले काय कुठं? किती का मराठी रिक्षा चालवणारे? ते म्हणतात मराठी माणूस काही कष्टाची कामं करत नाही, रिक्षा चालवणार. का नाही करत? सकाळी 9 वाजल्या, सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत आम्ही स्वतः गाडी चालवतोय. ते गेल्यामुळे काय फरक पडेल काय? काय फरक पडणार? उलटे आमचे धंदे पाणी वाढते. हां, उलटे आम्ही जास्त म्हणजे कमवू शकतो, 4 पैसे जास्त येऊ शकतात आम्हाला, असं होऊ शकतं ना. हां, जावं म्हणजे बघा, आपल्याला कुणाच्या पोटावरती पाय द्यायचा नाही आहे. ते बी माणसाचे आहेत, आपण बी माणसाचे आहेत. हां, आपल्याला कुणाच्या पोटावरती पाय द्यायचा नाही. पण त्यांनी बी जास्त आखरीत केल्याच्या नंतर काय उपयोग आहे का त्याचा? 2-4-5 गाड्या टाकायच्या, हे करायचं, जास्त भाईगिरी करायची, म्हणजे ते बाहेरून येऊन मुंबईमध्ये दादागिरी करायची. त्यांचं बी असं चुकतं ना. बरोबर आहे का नाही? कुणाच्या पोटावरती आपलं पाय द्यायचं म्हणजे हे नाही आहे. त्यांनी बी हिशोबाने खावा, त्यांनी बी हिशोबाने राहावा. पण असं नाही करायला पाहिजे ना. कुणाच्या 5 गाड्या, कुणाच्या 10 गाड्या असं टाकीत चलते, मग काय फायदा आहे आपल्यासारख्याचा? हां, इथं मराठी माणसाला धंदा भेटत नाही आहे, ते धंदा करतात. गेले तर मग मराठी माणूस सुखी होणार आहे, एवढं लक्षात ठेवा.